कुर्ल्यामध्ये बेस्ट बसचा अपघात झाला आणि या अपघातानं संपूर्ण मुंबईच हादरून गेली। याच कुर्ला बस अपघात प्रकरणी कोर्टानं आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। बस ड्रायव्हर संजय मोरे याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कुर्ल्यातील बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय तर जवळपास 49 जण जखमी आहे। या प्रकरणी या ड्रायव्हरवर मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल झालाय। तर याच संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे। भूषण, कुर्ला बस अपघात प्रकरणी कोर्टानं आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, कुर्ला बेस्ट अपघातामध्ये जो मुख्य आरोपी आहे, जो बेस्ट बसचा चालक होता, तो संजय मोरे, त्याला काल न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेली आहे। एकंदर पाहिलं तर पोलिसांनी कुठेतरी ही न्यायालयीन पोलीस कोठडीची मागणी केली होती। या संपूर्ण कटामध्ये, या संपूर्ण या अपघातामध्ये कुठला कट आहे का किंवा कोणतं कारस्थान आहे का, एक षडयंत्र आहे का, अशा प्रकारे अनेक सवाल जे आहेत ते पोलिसांकडून, सरकारी वकिलांकडून उपस्थित केले गेले। त्यानुसार कुठेतरी पोलीस चौकशी जी आहे ती पूर्ण होण्यासाठी कुठेतरी ही जी पोलीस कस्टडी आहे, पोलीस कोठडी आहे, ती न्यायालयाने दिलेली आहे। साधारण 21 डिसेंबरपर्यंत संपूर्ण पोलीस कोठडी आहे आणि त्यानुसार पोलीस चौकशी जी आहे ती त्या संपूर्ण या येत्या 10-12 दिवसात पूर्ण करण्याचे देखील संकेत, काहीसे आदेश आपल्याला न्यायालयाने दिलेले पाहायला मिळाले। मात्र कुठेतरी या संपूर्ण या अपघातामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यासोबतच 49 जण जखमी झालेले आहेत। त्यामुळे हा संपूर्ण जो आकडा आहे, मृतांचा आकडा आहे, तो सुद्धा अजूनही वाढण्याची दाट शक्यता सुद्धा अजून व्यक्त केली जात आहे। मात्र संपूर्ण या अपघातामुळे एकंदर मुंबई आपल्याला काहीशी हादरलेली पाहायला मिळाली। अंकिता, नक्कीच, त्यामुळे या संपूर्ण अपघातामुळे संपूर्ण मुंबई हे हादरल्याचं पाहायला मिळाले। धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।